जालन्यातील जाफराबाद तालुक्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नळविहिरा इथल्या शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। शेतकऱ्याच्या कलिंगडच्या शेतामध्ये अक्षरशः कलिंगड पिकाचा चिखल झाला। जवळपास 2 लाखांचं नुकसान झालं, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला। तर नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली जाते। नांदेड जिल्ह्यामध्ये पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे हताश झालेल्या एका शेतकरी कुटुंबातील चिमुकलीनं एक व्हिडिओ बनवलाय। प्रशासन पंचनामे करण्यासाठी शेतात न आल्यानं मुलीनं व्हिडिओमध्ये तक्रार केली। हा व्हिडिओ व्हायरल झाला। त्यानंतर आमदार राजेश पवार यांनी प्रशासन अधिकाऱ्यांना सोबत घेऊन थेट चिमुकलीच्या शेतामध्ये येऊन नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले। मराठवाड्यामध्ये मे महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावली। पावसामुळे मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यांमध्ये 11,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं। हळद, भुईमूग, ज्वारी, कांद्यासह फळबागांचं नुकसान झालं। सर्वात जास्त फटका बीड जिल्ह्याला बसलेला आहे। एकट्या बीडमध्ये 4.5 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय। वर्ध्यामध्ये मागील महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पावसाने हजेरी लावली। मात्र आता पावसानं विश्रांती घेतलेली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। पेरणी करायची की नाही अशा द्विधा मनस्थितीमध्ये शेतकरी सापडलाय। जळगाव जिल्ह्यामध्ये मे महिन्यात झालेल्या जोरदार पावसानं आता थोडी उसंत घेतली आहे। मात्र उद्या आणि परवा वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे। तर जळगावला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसामुळे 4,000 हेक्टर शेतीचं नुकसान झालंय। त्यातील काही शेतीचे पंचनामे झालेत, काही भागातील पंचनामे सुरू आहेत। तर या शेतकऱ्यांना सरकारकडून मदतीची प्रतीक्षा कायम आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसानं विश्रांती घेताच खरीपपूर्व मशागतीची कामं शेतकऱ्यांनी पुन्हा सुरू केली। रासायनिक खतं, बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकरी कृषी सेवा केंद्रावर गर्दी करतात। पावसाळ्यामध्ये आपत्तीजन्य परिस्थितीमध्ये निर्माण झाल्यास काय करावं याबाबत कणकवलीमध्ये आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालीम घेण्यात आली। गणपती साना इथल्या गड नदी पात्रामध्ये प्रात्यक्षिक करण्यात आली। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली जतन आणि संवर्धनाचं काम सुरू आहे। मंदिर जतन संवर्धन कामामुळे दर्शन रांगेत आवश्यकतेनुसार वेळोवेळी बदल केले जात आहेत। त्यामुळे भाविकांना दर्शन रांगेमध्ये अडथळा निर्माण होतो। मात्र कालपासून पश्चिम द्वार दर्शनासाठी सुरू करण्यात आले। रानडुकराचा पाठलाग करताना बिबट्या विहिरीत पडला। जळगावच्या अंतुर्ली इथल्या लोहटार शिवारामध्ये ही घटना घडली। दरम्यान नागरिकांच्या मदतीनं वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याला विहिरीतून सुखरूप बाहेर काढलं। जळगावच्या चौकड्यामध्ये भर रस्त्यात एका महिलेची प्रसूती झाली होती। या प्रकरणी चौकशीसाठी समिती नेमण्यात आली होती। या अहवालामध्ये चौकशी समितीनं कर्जानं उपकेंद्रातील आरोग्य सेविका आणि वैजापूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका चालकाला दोषी धरलंय। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये पोलीस आयुक्तांनी शांतता बैठक घेतली। नागरिकांनी शांततेत सण साजरा करावा असं आवाहन बैठकीच्या माध्यमातून करण्यात आलं। केंद्र सरकारकडून कांदा निर्यातीवर मिळणारी 1.9% सवलत रद्द करण्यात आली आहे। या निर्णयाबाबत शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली। दरम्यान हा निर्णय मागे घेण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली। सिल्लोड तालुक्यातील पालोद परिसरामध्ये असलेल्या संभाजीनगर जळगाव महामार्गावरील पुलाचं काम मागील 10 वर्षांपासून सुरू आहे। मात्र अद्यापही काम पूर्ण झालेलं नाही। 15 फूट लांब आणि 2 ते 3 फूट खोल खड्डे पडल्यानं वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते। रत्नागिरीच्या मिऱ्या किनाऱ्यावर वादळाच्या तडाख्यात सापडून बसरा स्टार हे जहाज एकाच जागी 6 वर्षांपासून अडकून पडलं होतं। दरम्यान मिऱ्या समुद्र किनाऱ्यावर लाटांच्या सातत्यानं होणाऱ्या माऱ्यानं या जहाजाचे 2 तुकडे झाले। गेल्या अनेक महिन्यांपासून हे भंगारात गेलेले जहाज इथल्या पर्यटनाचं केंद्र बनलं होतं। वाशिमच्या रिसोड एसटी आगाराला नवीन 5 बस मिळाल्यात। या सर्व एसटी बसचं लोकार्पण आमदार अमित झनक यांच्या हस्ते झालं। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गोवंशाची कत्तल होऊ नये यासाठी नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये भरणाऱ्या गुरांच्या सर्व बाजारांवर आजपासून 8 जूनपर्यंत बंदी घालण्यात आली आहे। त्यामुळे गुरांच्या बाजारात शुकशुकाट पसरला। मनमाड, मालेगावसह नाशिक जिल्ह्यातील 24 धरणांमध्ये फक्त 28% जलसाठा शिल्लक आहे। त्यामुळे ग्रामीण भागातील तब्बल 525 गावांमध्ये 135 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय। वाशिम जिल्ह्यामध्ये पावसाने उसंत घेतली, त्यामुळे शेतकऱ्यांनी हळद पॉलिश करण्याच्या कामाला सुरुवात केली आहे। ट्रॅक्टरवर जोडलेल्या पॉलिश मशीनच्या सहाय्याने हळदीला पॉलिश केलं जातं। त्यामुळे हळदीला पिवळेपणा येऊन बाजारामध्ये चांगला दर मिळण्याची शक्यता असते।
दिंडोरीच्या जाधव वस्तीजवळ बिबट्यानं 5 वर्षीय चिमुकलीवर हल्ला केला. आजोबासोबत घरी जाताना बिबट्यानं चिमुकल्यावर झडप मारून ओढून नेलं. दरम्यान नागरिकांनी शोध घेतला असता चिमुकल्याचा मृतदेह सापडला. मावळमधील 24 शाळा आधुनिक पायाभूत सुविधांनी विकसित केल्या जाणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या संकल्पनेतून हा महत्वाकांक्षी प्रकल्प साकारला जातोय. त्यासाठी एकूण 20,57,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये ज्वारी बाजरी खरेदी नोंदणीसाठी आता 15 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तर 9,337 शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे आणि पणन महासंघाच्या माध्यमातून एकूण 18 शासकीय खरेदी केंद्र सुरू आहेत. कोल्हापुरातही कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. जिल्ह्यामध्ये सध्या कोरोनाचे 8 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. नागपुरातही कोरोनाचा पुन्हा शिरकाव झालाय. नागपुरात कोरोनाचे 2 रुग्ण पॉझिटिव्ह निघाले. त्यामुळे आरोग्य प्रशासनाकडून काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. देवस्थान इनामी वर्ग 3च्या जमीन खालसावरून त्या शेतकऱ्यांच्या नावे कराव्यात या मागणीसाठी सांगलीमध्ये अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य सरकार विरोधात निदर्शनं करण्यात आली. काँग्रेस पक्षानं शेतकऱ्यांच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी यवतमाळच्या दाभडी इथून शेतकरी आत्मसन्मान पदयात्रा काढली. केंद्र सरकारनं शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं पूर्ण करावी अशी मागणी काँग्रेसनं केली. सिल्लोडच्या लिहाखेडी सारोळा चौफुली इथं सकल हिंदू समाजाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. सिल्लोडमध्ये हिंदू तरुणाला केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं. गोपीनाथ गडावर गोपीनाथ मुंडेंच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. यावेळी पंकजा मुंडेंसह प्रीतम मुंडे उपस्थित होत्या. यावेळी दोघीही गडावर नतमस्तक झाल्या. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त गोपीनाथ गडावर गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. गड परिसरामध्ये राजकीय कारकिर्दीच्या छायाचित्रांची मोठमोठे बॅनर लावण्यात आले. संत तुकाराम महाराजांच्या 340व्या पायी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर उपजिल्हाधिकारी डॉ. यशवंत माने यांनी मुख्य मंदिराच्या सभागृहात आढावा बैठक घेतली. या बैठकीमध्ये वारकऱ्यांच्या सोयी सुविधा आणि सुरक्षिततेचा आढावा घेण्यात आला. संत तुकाराम महाराजांचा पायी पालखी सोहळा देहू देवस्थानकडून जोरदार तयारी याची सुरू आहे. दरम्यान वातावरणामध्ये होणाऱ्या बदलांमुळे संत तुकोबांच्या देहूतील मुख्य मंदिरात विठ्ठल रुक्मिणीला चंदन उटी लावण्यात आली. यासोबतच रसदार फळांचा नैवेद्यही दाखवण्यात आला. भिवंडीच्या पडघा इथल्या एटीएसच्या छापेमारीमध्ये धक्कादायक खुलासा समोर आलाय. नासन परिवारानं स्लीपर सेल तयार केला होता अशी माहिती आहे. देशविरोधी कारवाईसाठी स्लीपर सेल तयार करण्यात आले होते. स्लीपर सेलकडून मुस्लिम तरुणांची माथी भडकवण्याचं काम केलं जात होतं. बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 17 जूनला होणार आहे. आज झालेल्या सुनावणीमध्ये वाल्मी कराडच्या वकिलानं केलेल्या डिस्चार्ज ॲप्लिकेशनला सरकारी पक्षाचे वकील उज्ज्वल निकम यांनी विरोध केला. सांगलीमधील आदित्य हॉस्पिटलची वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. कामगार योजनेच्या लाभार्थ्यांकडून अतिरिक्त पैसे घेतल्याचा आरोप करत तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी 15 ते 20 कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं. भारताचं सुरक्षा कवच आणखी मजबूत होणार आहे. रशिया 2026 पर्यंत सर्व S-400 एअर डिफेन्स सिस्टीम देणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. कुर्ल्यातील मदर डेअरीची 8.5 हेक्टर जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पाला दिली जाणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार सत्तेत येऊन 5 महिने लोटले. मात्र अजूनही मंत्रिमंडळामध्ये समावेश केलेल्या राज्यमंत्र्यांना कॅबिनेट मंत्र्यांकडून अद्यापही अधिकाराचं वाटपच झालेलं नाही. त्यामुळे राज्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना कॅबिनेट मंत्र्यांची तक्रार करणारे पत्र 2 वेळा पाठवले होते. धनंजय मुंडेंविरोधात भ्रष्टाचाराची तक्रार केल्याप्रकरणी अंजली दमानिया जबाब नोंदवणार आहे. त्यामुळे आता पुन्हा माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होणार का असा सवाल उपस्थित होतोय. दमानियांच्या जबाबातून काय समोर येणार याच्या चर्चांना उधाण आलंय. LOC ओलांडून पाकमध्ये गेलेल्या नागपूरची सुनीता पोलीस चौकशीमध्ये सहकार्य करत नसल्याची माहिती आहे. त्यामुळे आता NIA आणि सैन्याचे अधिकारी सुनीताची चौकशी करणार आहेत. परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती संदर्भात राज्य सरकारचा जाहिरातीचा चेहरा ठरलेल्या चंद्रपूरचा विद्यार्थी रोहित दिवसे यालाच सरकारनं शिष्यवृत्ती नाकारली आहे.
बर्मिंगहॅम विद्यापीठामध्ये उच्च शिक्षणासाठी रोहितला शिष्यवृत्ती देण्यात आली होती. दरम्यान तांत्रिक कारण देत सरकारनं शिष्यवृत्ती नाकारली आहे. जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे पुलाच्या उद्घाटनाची तारीख ठरलेली आहे. 6 जूनला पंतप्रधान मोदींच्या हस्ते चिनाब पुलाचं उद्घाटन होणार आहे. लोणावळ्यामध्ये पुन्हा एकदा मनसे आणि परप्रांतीय यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडली आहे. परप्रांतीय सुपरवायझर स्थानिक मराठी कामगारांना त्रास देत असल्याची तक्रार मनसे कार्यकर्त्यांना प्राप्त होताच त्यांनी परप्रांतीयाला मनसे स्टाईलनं धडा शिकवला आणि मराठी कामगाराची माफी मागायला लावली.